या बुलेटिनच्या सुरुवातीला एक मोठी बातमी। रक्ताचे नमुने अदलाबदली प्रकरणात पुणे पोलिसांनी विशाल अग्रवालला येरवडा कारागृहातून ताब्यात घेतलं। विशाल अग्रवालला उद्या न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे। क्षणोक्षणीचे अपडेट आपण या प्रकरणातले घेतोय। अल्पवयीन मुलाची त्याच्या आईसमोर चौकशी झाली आणि त्यानंतर आता पोलिसांनी विशाल अग्रवालला ताब्यात घेतलंय येरवडा कारागृहातून। रक्ताचे नमुने अदलाबदली प्रकरणामध्ये पुणे पोलिसांनी विशाल अग्रवालला येरवडा कारागृहातून ताब्यात घेतले आणि विशाल अग्रवालला उद्या न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे। अधिक माहितीसाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे यांच्याकडे पुण्यातून। वैभव, काय अपडेट याबद्दल? श्वेता, रक्त नमुने फेरफार प्रकरणामध्ये विशाल अग्रवाल ज्याची रवानगी येरवडा कारागृहामध्ये झालेली होती न्यायालयीन कोठडीत अपहरणाच्या प्रकरणामध्ये, त्याला आता पोलिसांनी पुन्हा ससून रुग्णालयातले जो रक्त नमुने फेरफार प्रकरणातला गुन्हा आहे त्याच्यामध्ये ताब्यात घेतलेला आहे येरवडा कारागृहातून। त्याला उद्या शिवानी अग्रवाल हिला ज्यावेळेस न्यायालयामध्ये हजर केलं जाईल त्याच वेळेस विशाल अग्रवाल यालाही न्यायालयामध्ये हजर करून त्याची पोलीस कोठडी जी आहे या रक्त नमुन्यांच्या प्रकरणामध्ये ती पोलिसांकडून मागण्याचा प्रयत्न जो असणार आहे तो उद्या सकाळी न्यायालयामध्ये केला जाईल। शिवानी अग्रवाल आणि विशाल अग्रवाल यांना एकाच वेळी उद्या न्यायालयामध्ये हजर केलं जाईल। बरं वैभव, धन्यवाद या माहितीसाठी।